नमस्कार. आज आपण मोबाईलचे दुष्परिणाम याबद्दल माहिती बघणार आहोत. लहान मुलांना जेवताना मोबाईल दाखवणे ही आजकाल अनेक घरांमध्ये एक सामान्य सवय झालेली आहे. पालक अनेकदा मुलांना शांत ठेवण्यासाठी किंवा त्यांना पटकन जेवावे म्हणून मोबाईलचा आधार घेतात. मात्र तज्ज्ञांच्या मते याचे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. या सवयीचे काही प्रमुख दुष्परिणाम आपण बघणार आहोत. शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम. फिजिकल हेल्थ. भुकेची जाणीव न होणे. मुलांचे लक्ष मोबाईलमध्ये असते, त्यामुळे त्यांना किती भूक लागलेली आहे किंवा पोट भरलेले आहे का हे समजत नाही. यामुळे अति खाणे म्हणजे ओव्हर ईटिंग होऊन लठ्ठपणा येऊ शकतो किंवा कमी खाणे यामुळे अंडर ईटिंग होऊन कुपोषण होऊ शकते. पचनाच्या समस्या. टीव्ही किंवा मोबाईल पाहताना मुले अन्न नीट चावून खात नाहीत. ते फक्त गिळतात. लाळ अन्नामध्ये नीट न मिसळल्यामुळे पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम मंदावणे. जेवताना लक्ष विचलित झाल्यामुळे मेंदू पचन संस्थेला योग्य ते संकेत देऊ शकत नाही, ज्यामुळे चयापचय क्रिया मंदावते. मानसिक आणि वर्तणुकीवर परिणाम. मेंटल अँड बिहेवियर इफेक्ट. एकाग्रतेचा अभाव. जेवताना मोबाईल पाहिल्यामुळे मुलांच्या मेंदूला मल्टीटास्किंगची सवय लागते. यामुळे अभ्यासात किंवा इतर गोष्टींमध्ये एकाग्रता कमी होऊ शकते. व्यसन ॲडिक्शन. मुलांना मोबाईलशिवाय जेवण न जाण्याची सवय लागते. जर मोबाईल दिला तरच मुले चिडचिड करतात, रडतात किंवा जेवण नाकारतात. संवादाचा अभाव. जेवणाची वेळ ही कुटुंबाने एकत्र गप्पा मारण्याची वेळ असते. मोबाईलमुळे पालकांना किंवा भावंडांशी होणारा संवाद, कम्युनिकेशन खुंटते, ज्यामुळे मुलांच्या भाषा विकासावर, स्पीच डेव्हलपमेंटवर परिणाम होतो. अन्नाशी असलेला संबंध बिघडणे. चवीची समज नसणे. लक्ष स्क्रीनवर असल्यामुळे मुलांना अन्नाची चव, रंग, वास आणि पोत समजत नाही. ते फक्त यांत्रिकपणे जेवतात. यामुळे अन्नाची आवड-निवड विकसित होत नाही. जंक फूडची ओढ. मोबाईलवरील जाहिराती पाहून अनेकदा मुले सकस आहाराऐवजी जंक फूड खाण्याचा हट्ट धरू शकतात. पालकांसाठी काही उपाय. ही सवय मोडणे अधिक कठीण असले तरी अशक्य नाही, कारण आपण या गोष्टी करू शकता. स्वतः उदाहरण बना. मुले पालकांचे अनुकरण करतात, त्यामुळे जेवताना पालकांनाही मोबाईल वापरू नये. जेवताना गप्पा मारा. मुलांशी जेवताना गोष्टी सांगा. दिवसभरात काय झाले त्याबद्दल विचारा. नियमित शिस्त आणा. नो गॅजेट झोन तयार करा. तसेच जेवताना कोणत्याही स्क्रीनला परवानगी नसेल. हळूहळू बदल करा. जर सवय खूप जुनी असेल तर एकाच वेळी मोबाईल बंद करण्याऐवजी हळूहळू स्क्रीन टाईम कमी करा. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.